श्री स्वामी समर्थ मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर। तर सर्वात अगोदर सांगा कसे तुम्ही सर्वजण मजेत आहे ना? आम्ही पण खूप मजेत आहोत। तर बस आत्ताच चहा झालेला आहे घेऊन आणि गॅस तर म्हणजे सिलेंडर तर नाही आहे, हे तर मी तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं। आमच्या इथलं सिलेंडर गेलेलं आहे, त्याच्यामुळे चहा तर मी तो इलेक्ट्रिकचा कुकर आलेला आहे मला, मी त्याच्यामध्ये चहा बनवला काल पण आणि आज सकाळी पण। तर चहा तर घेऊन झालेला आहे, आताच अंगणामध्ये पाणी टाकून दिलं, घर झाडून घेतलेलं आहे। तर फक्त रांगोळी राहिली काढायची, तर रांगोळी काढून घेते म्हटलं आणि त्याच्यानंतर मग स्वयंपाकाची तयारी करते। आता घरी सिलेंडर तर नाही आहे, तर कालच्या सारखंच मग आज पण मी आहे ना चूल पेटवणार आहे, पण त्याच्या अगोदर मी रांगोळी काढते आणि त्यानंतर मग चूल पेटवून घेते आणि मग त्याच्यावर वरण भाताचं कुकर लावून देते। म्हणजे कसं आहे, चुलीवर वरण भाताचं कुकर होईपर्यंत मग माझं घर पुसणं होऊन जाते। तर खूप मजा येत आहे मला, सिरियसली सांगत आहे, मला खूप आवडत आहे। कारण की कसं काल जो आम्ही मिसळचा रस्सा बनवला होता ना चुलीवर, तो इतका टेस्टी झाला होता की तुम्हाला काय सांगू। तर असं वाटते की बा एक वेळचा जो स्वयंपाक असतो ना हा चुलीवर बनवायचा। तर म्हणून मग पाहणार मी मार्केटमध्ये गेल्यानंतर मग ती लोखंडाची जी चूल मिळते ना ती घेऊन येणार आणि एक वेळचा स्वयंपाक म्हणजे जसं झाला तसं माझ्याच्याने एक वेळचा स्वयंपाक मी चुलीवर बनवत जाणार। म्हणजे कसं आता वेळ पाहून असतो ना, तर तसं मग मी मॅनेज करणार। पण मला आहे ना चुलीवरचं जेवण खूप आवडते, तर कारण की माझ्या आईच्या इथे पण मी आहे ना आधी चुलीवर बनवायची। बाबा म्हणत होते कशाला तू दोन्ही वेळ त्या चुलीवर बनवायचं, त्याच्यापेक्षा आपल्याला जास्त काही जेवण पाहिजे नाही, त्याच्यामुळे मग तू गॅसवरच बनव जा। तर म्हणून मग मी आहे ना माझं म्हणजे ताईचं लग्न झालं त्यापासून मग मी आहे ना गॅसवरच स्वयंपाक बनवत होती। तर आता 5-6 वर्ष होऊन गेले जास्त, तर चुलीवरची सवय सुटली होती माझी। चूल पेटवली इतक्या वर्षानंतर आणि त्याच्यावरचं जेवण जेवलो, म्हणजे मिसळच केली होती, पण ती इतकी टेस्टी झाली होती, तर खूप आवडली। तर आता असा विचार चालू आहे की बा एक वेळचा जो स्वयंपाक आहे आपण हा चुलीवर बनवत जाणार, कारण की पुढे सांगता येत नाही सिलेंडरची म्हणजे काय होणार आहे, तर म्हणजे मिळणार की नाही मिळणार, त्याच्यापेक्षा मग आत्ताच जर जपून वापरलं तर चांगलं। तर म्हणून मग आता पाहणार मी, आज संध्याकाळी जाणार आणि एक लोखंडाची चूल घेऊन येणार। तर म्हणजे कसं आहे, जर कधी काम पडलं तर मग अशी विटांची चूल लावायचं काम नाही मग। हे बा आताच मी तिथलं सर्व आवरून घेतलं विटांच्या चुलीचं, आता तिथे ऊन आलेलं आहे। तर आता पाहते तिथून ते हटून घेते आणि तिकडे एका कोपऱ्यामध्ये लावते आणि तिथं मग चूल पेटवते, कारण की इथे आता ऊन आलेलं आहे। तर इथे कसं आहे ऊन म्हणजे आता मी बाहेरच सर्व स्वयंपाक बनवणार तर गरम होणार। तसं तरी पप्पाने म्हटलं कशाला एवढं तू त्या चुलीवर तामझाम करत आहे, यांनी पण म्हटलं मी बाहेरूनच डब्बा घेऊन येतो मेसवरून। पण असं वाटते मेसवरच्या ज्या पोळ्या आहेत ना ह्या खूप कडक होतात आणि पप्पा येतात 2-3 वाजता जेवण करायला, तर ते येईपर्यंत त्या पोळ्या एकदम रफ होऊन जातात, कडक होतात। तर म्हणून मग मी यांना म्हटलं की राहू द्या, कुठं ते मेसवरचं खायला परवडते का दोन्ही वेळ, त्याच्यापेक्षा मग मी चुलीवरच बनवते। तर आता रांगोळी टाकून देते बाहेर आणि चूल तिकडे एका कोपऱ्यामध्ये नेते आणि चूल पेटवते आणि त्याच्यावर मग वरण भाताचं कुकर लावते। पप्पा उठलेले आहेत, तर चूल पेटवायची राहिलेली आहे। तर मी जेव्हा रांगोळी तेव्हाच ते उठले, त्यांना चहा देते मी आणि त्याच्यानंतर मग माझे कामं करते, म्हणजे चूल पेटवून घेते आणि चुलीवर मग वरण भाताचा कुकर लावून देते। म्हणजे आज मी डाळ भाजी बनवणार आहे, तर डाळ भाजी आपलं पालक वगैरे चिरून एका डब्यामध्ये लावणार आणि एका डब्यामध्ये वर भात लावणार आहे। तसा कुकर चुलीवर लावून देणार, चहा ठेवून देते। मी उठली का उठलेली आहे, म्हणजे तिचा पण दूध चहा होते याच्यामध्येच। असं जुगाडू काम केलेलं आहे मी। हा आहे राईस कुकर, पण आता याला मी चहाचा कुकर बनवलेला आहे। काल पण मी 4 वाजता याच्यामध्ये चहा बनवला होता आणि आज सकाळी पण पप्पा जेव्हा शेतामध्ये गेले ना तेव्हा पण मी याच्यामध्ये चहा बनवला। तर आता उद्या येणार आहे माझे इथं सिलेंडर, तर आता चहासाठी हा जो राईस कुकर आहे हा माझ्या कामी पडत आहे। आणि तसं जर स्वयंपाक चुलीवरच बनवणार, सकाळचा पण आणि संध्याकाळचा। तर आता येऊन लागेल बसते।
झालं नेहू? अच्छा धुवून देऊ का मग 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 असं रडा कशाला लागते? घे, उठली नाही तर आमच्या नेहूचं झालं सुरू. घे जा. तर चला आता चहाला मस्तपैकी उकळी आलेली आहे. अरे धुवून असतं दिला, धुवून तर दिला. हे का हे धुवून तर दिलेलं आहे. अशी कशाला करत आहे? धुवून देऊ. घे घे पुन्हा धुवून देते. घे. हां ठीक आहे. पा धुवून दिला पा. हां ओके. जा पप्पाला ना पुसून द्या बॉल. जा पप्पाला सांग पुसून द्या ना पप्पा बॉल. तर चला आता चहा झालेला आहे. गाळून घेते. हे बंद करून घेते. चला या मग सर्वजण चहा घ्यायला. चला तर मग आता चूल पेटवलेली आहे मी इथे. आणि आता मी घ्यायला आलेली आहे आमच्या घरचा म्हणजे जो मी पालक पेरला होता ना तो पालक. कारण की आज मी बनवणार आहे डाळ भाजी मस्तपैकी. तर आता पालक तोडून घेते कवडा कवडा. म्हणजे जे फक्त पानच घ्यायचे आहेत. चला तर चूल मस्तपैकी पेटलेली आहे. कुकर लावून दिला डाळ भाताचा. तर आता कुकर होईपर्यंत नेहूची तयारी करून देते. आणि त्याच्यानंतर मग कणिक भिजवून घेते पोळ्या बनवण्यासाठी. आता मग फ्रेंड्स आता कुकर तर झालेला आहे. आता वेळ आलेली आहे पोळ्या टाकण्याची. तर माझ्या नवऱ्याने मला हे कांदा ना चटणी तयार करून दिलेली आहे. म्हणजे आता ते कसं आहे आधी लोखंडाच्या होत्या अशा. तर आता मला फुकायला खूप त्रास होत होता. मी जेव्हा चुलीमध्ये फुंक मारत होते ना पूर्ण जो धुवा आहे ना तो माझ्या डोळ्यामध्ये जात होता. म्हणून मग यांनी मला पाईप हा कट करून दिलेला आहे. तर आता याला फुकायला बरोबर आहे. लवकर पोळा टाकते म्हणजे कसं इथं जर इथं ऊन येण्याआधी पोळा टाकून घेते. इथपर्यंत आलेली आहे. आता थोडेसेच पोळे आहेत जास्त करायला नाही लागत. कारण की आई घरी नाही आहेत. आई गेलेल्या आहेत त्यांच्या मैत्रिणीकडे. तिथे त्यांना जेवण आहे. तर आता घरी फक्त पप्पा मी आणि हेच आहेत. तर आमच्या तिथे पुढच्याच पोळ्या आहेत. आणि कणिक मी थोडीशी एक्स्ट्राच भिजवलेली आहे. कारण की जर संध्याकाळी जर करायचं काम पडलं तर मी संध्याकाळी फक्त खिचडी लावणार आहे याच्यावर. तर पोळ्या पप्पांना आणि आईसाठी होऊन जातील म्हणून मग थोडीशी शिल्लकच घेतलेली आहे मी कणिक. आता लवकर बनवून घेते. आमच्या नेहूचं पण खूप चिडचिड होत आहे. हो 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 थांब बेटा. खूप दिवसानंतर बाहेर अंगणामध्ये आता पोळी बनवत आहे. कधी काम नाही पडलं लग्नापासून. फर्स्ट टाइम आता चुलीवरच्या पोळ्या आहे ना नेहू. पोळी खाणार तू? पोळी माझी नाही. ए माझं आहे ते. जा तुझा पोळपाट घेऊन ये छोटूसा. तुझं आहे ना आजीने आणले ना. जा माझ्या आईने तिच्यासाठी छोटूसा पोळपाट छोटूसा बेलन आणलेला आहे. जा जा घेऊन ये. जा का नाही. आपण मस्त पोळ्या बनवू इथे. हो हो चला तावा तपलेला आहे. पहिली पोळी गेली ताव्याच्या वर. आणि खूप वेगळं वाटत आहे मला अन्नामध्ये मी पोळी बनवत आहे. हडकून थांब ना. तर आज आधी म्हणजे संध्याकाळी मी लोखंडाची चूल घेऊन येते. म्हणजे कसं आहे बाहेर चांगलं नाही वाटत चूल पेटवलं. तर मी ती लोखंडाची चूल आहे ना आतमध्ये पेटवत जाणार. थांब ना नेहू त्रास नको. तू जा तुझा घेऊन ये. जा बेन फोडफड घेऊन. हे पायचं त्यांची ही पण आहे ना आज त्रास देऊन जाईल. अगं देणं
चला मग आता चुलीवरची पोळी तर तयार झालेली आहे. तर आता अशाच प्रकारे सर्व पोळ्या बनवून घेते. त्याच्यानंतर मग चुलीवर आपल्याला भाजी पण फोडणी घालायची आहे. तर कुकर मी आतमध्ये नेऊन ठेवला डाळ भाजीचा. लवकर पोळ्या बनवते, थांबली गरम आहे आणि मग डाळ भाजी बनवणार. त्याच्यानंतर मग सर्व कामं झालेले आहेत माझे. फक्त मी पूजा आणि माझ्या दिवशी आंघोळ पण करून द्यायची. आज मी मला बरंच नाही वाटत आहे माझ्या नेऊन थांब. निघाल्याची आहे आणि आमची निहू इथे मीठ खायला आली. तिला म्हटलं घरात पोळी जेव, पोळ्या झालेल्या आहेत मस्त. मी पोळी दिली तिच्या पप्पाने तिला, पण ती माझ्याजवळ आली. थांब ना निहू. चला आता कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये टाकत आहे मी जिरं मोहरी, त्याच्यानंतर कांदा. देते आमच्या निहूला कांदा खायचा आहे. कांदा घरामध्ये देते मी. हे बाहा बेटा भाजीचा होता मी तर खाल्लं काय. अच्छा मीठ देऊ. हां ठीक आहे, खा मीठ खा, शांततेने मीठ खा, फक्त त्रास नको दे. इकडनं येणार जाणारे पाहता इथं काय चालू आहे. थांबला नेऊ आता याच्यामध्ये सर्व मसाले टाकून देते. लाल तिखट, थोडीशी हळद, थोडीशी धनिया पावडर आणि गरम मसाला. हो थांब. तर डाळ भाजीमध्ये अगोदरच मी ना टमाटर ॲड केलं होतं, त्याच्यामुळे मग आता याच्यामध्ये काही टमाटर टाकणार नाही आहे. आता याच्यामध्ये मीठ टाकून देते 2 चमचे. भाजी तर फोडणी घालून दिलेली आहे आणि पालकसोबतच मी इथे आमच्या कॅरीमध्ये कोथिंबीर पण लावलेली आहे. तर थोडीशी कोथिंबीर तोडून घेते. इथली कोथिंबीर पण तोडून घेतलेली आहे. हे धुवून घेते, त्यानंतर मग भाजीमध्ये याला टाकून देणार. आणि झालेला आहे आता आपला चुलीवरचा पूर्ण स्वयंपाक रेडी. तर आता फक्त उकडी आल्यानंतर एका डब्यामध्ये ते काढून घेणार भाजी. त्यानंतर मग भांडे राहिले घासायचे. ये माये काय झालं काय माहीत नाही. मुलं आमची सकाळपासून उठली त्यापासून चिडचिडच करत आहे. काय झालं माझे राणा. मग तू ऐकत का नाही. तू मीठच तर खाते. न्यू मीठ नसते खात जास्त. आमच्या न्यूचं काय करू का. आमची न्यूने मीठच खूप खाते. पप्पा रागवले. बरं बरं ठीक आहे, आपण आप्पाला सांगू आले की म्हणा पप्पा रागवले म्हणा. आप्पाला सांगायचं ना आप्पा पप्पा रागवले म्हणा. ती चाकू घेऊन बेटा, भाऊ होते त्याने हात कापते. मग मागं कापला होता ना तुझा हात छोटूसा असा, तिने एकदम वळला होता. हां हा घेऊन शी असते ते. आणि चल मग आतमध्ये चल चल चल. हां चल आतमध्ये चल. पप्पा काय पप्पा. हां तर मग फक्त आता पूजा राहिली. पूजा मी नंतर करून घेते. चला आता भाजीला उकडी आली का तर आपण बघून घ्या. मस्तपैकी भाजीला उकडी आलेली आहे. आणि चुलीवरचा स्वयंपाक करण्याची मजाच वेगळी आहे. म्हणजे कसं आहे मॉगीर होते भाजी वगैरे, म्हणजे चांगली शिजते पण. कारण की जसा गॅसवर होतो ना त्याच्यापेक्षा छान चुलीवर स्वयंपाक होतो. बघू शकतो तर मस्त तरी पण आलेली आहे भाजीला. चला आता आलेलीच आहे तरी याच्यावर आणि उकडी पण आलेली आहे. तर याच्यामध्ये कोथिंबीर कट करून टाकून देते. हो बेटा काय झालं पायाला बाऊ झालं माझ्या राणीच्या. बरं ठीक आहे. चला आता दुपारचा वाजलेले आहे 1 आणि आईने मला सांगितलं होतं की ह्या ज्या तुरी आहेत ना आईने वाळू घातल्या होत्या, म्हणजे पाण्यामध्ये काल भिजू घातल्या होत्या. तर आईने ह्या मला आज वाळू घालायला सांगितले. आईने सांगितले की बाईला उन्हामध्ये टाकून देशील. तर आता चादर आणलेली आहे मी इथे. तर ही चादर आता आतरून देते अंगणामध्ये आणि त्याच्यावर मग सर्व तुरी आहेत ना ह्या वाळू घालून देणार.
चला तर आता आम्ही आलेलो आहो बाजार घेण्यासाठी. त्या दिवशी आलो होतो तर एवढा काही म्हणजे भाजीपाला मिळाला नाही, पण आजचा रविवार असल्यामुळे आज पूर्ण मार्केट भरलेलं आहे आणि खूप साऱ्या भाज्या पण दिसत आहे. चला भाजीपाला घेऊ. तर आता एक चवळीच्या भाजीची गड्डी घेतलेली आहे. त्यानंतर आता भेंडी घेत आहो. आता कैरी पण आलेली आहे मार्केटमध्ये मस्त तिथे. तर आता कैरी पाहू आणि टमाटर पण घ्यायचे आहे, तर टमाटर पण घेऊन घेऊ. त्या दिवशी आम्ही आलो ना तर एवढा भाजीपाला नव्हता इथे अवेलेबल, पण आज रविवार असल्यामुळे पूर्ण भाजीपाल्याची म्हणजे हे ना खूप गर्दी आहे इथे. भाजीपाला पण फ्रेश आलेला आहे. टमाटर काय किलो दादा? 15चे अर्धा किलो, 30 रुपये किलो टमाटर आहे. चला मग आता 2 किलो टमाटर घेऊ. आणि कैरी ठीक आहे, कैरी 30 रुपये पाव, 50चे अर्धा किलो. तर अर्धा किलो आता कैरी घेते आणि 2 किलो टमाटर घेते. आता भाजीपाला घेऊन तर झालेला आहे, भरपूर भाजीपाला घेतला. आता जे मेन राहिलेलं आहे घेण्याचं ते म्हणजे बनाना, टरबूज. हे आता आम्ही तिकडच्या मार्केटमध्ये पाहू. तर एवढा सारा भाजीपाला आणलेला आहे आम्ही. मला चवळीची भाजी मिळाली तर चवळीची भाजी घेऊन आली एक गड्डी. त्याच्यानंतर कैऱ्या आणलेल्या आहेत, टमाटर, भेंडी, तोंडली, गोबी, त्याच्यानंतर कारले आणि कांदे. एवढं आणलेलं आहे यावेळेस भाजीपाला. आणि माझी इच्छा आहे ना, अगरबत्त्या पण संपल्या होत्या. अगरबत्त्या आणल्या, धूपबत्त्या आणल्या आणि राळ आणली. आणि टरबूज आणलेलं आहे, ते मी आता फ्रीजमध्ये ठेवलं धुवून थंड होण्यासाठी. तर आता इथे टोपले घेतलेलं आहे मी आणि त्याच्यानंतर मग स्वच्छ पाण्याने धुवून घेणार. कारण की कसं आहे, मी धुवून ठेवत असते आणि वेळेवर कसं वाटून राहत नाही मला किंवा धुवायचं आहे म्हणून मी आहे ना अगोदरच सर्व भाजीपाला वगैरे आहे ना हे धुवून ठेवत असते. चला आम्ही आता मस्तपैकी बर्फाचा गोळा खाणार आहोत खूप वर्षानंतर. स्टिकवाला पण स्टिकवाला पण हा ना, तसा द्रोणमधला तिन्ही कलर पाहिजे का तुम्हाला? बरं, किती वर्षानंतर खाणार. मला आवडत नाही जास्त, पण आता मी म्हणत मी खाते. मग त्याच्यामध्ये सर्व कलर टाकलेले आहेत दादांनी, काला कथ्था, रेड रोज आणि ग्रीन. वाव. आणि पण टाकलेले आहे, चेरी पण टाकलेली आहे. चला अगोदर पप्पांना नेऊन देते. थांब आणते तुमचं. दिलं पप्पांना. आता आईसाठी निहू लावत देऊ का? निहू लावत देऊ. हां, आमची निहू खात आहे आता पप्पाच्या प्लेटमध्येच. तिला आता आतमध्येच राहू देतो. ते पप्पाच्या ह्याच्यातच सुरू झालं तिचं. त्या 2-3 चम्मच खाणार. चला आता दुसरी प्लेट पण आलेली आहे. ही प्लेट आता देते मी आईला. चलो हाय तुमची प्लेट. हे घे जा, आजीच्या सोबत खा मग जा. चला आता ही आहे माझी प्लेट. आता ही यांची प्लेट घेऊन येतील. वेळ आहे यांना. चला मी पण आता आतमध्ये जाते. मस्तपैकी बर्फाचा गोळा खाते. चला तर मग फ्रेंड्स, मस्तपैकी आता मी बर्फाचा गोळा खात आहे. आणि बर्फाचा गोळा कोणाकोणाला आवडते हे मला कमेंट करून नक्की सांगा. कारण की मी यांना जास्त खात नाही. खूप वर्षानंतर मी फर्स्ट टाईम हा बर्फाचा गोळा खात आहे.
पण खायला खूप छान लागते हे मला माहिती नव्हतं, कारण की खूप वर्ष झाली मी सोडला होता बर्फाचा गोळा खाणं, पण आज फर्स्ट टाईम खात आहे तर मला खूप आवडलेलं आहे. चला तर मग मस्त आता मी बर्फाचा गोळा एन्जॉय करते आणि आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. साईडली जे बेल आयकॉन आहे त्याच्यावर नक्की क्लिक करा. तर मग फ्रेंड्स भेटूया आता अशाच पुढच्या छानशा ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत बाय बाय.